का इलेक्शन लड़ना चाहिए। आज हम लोग ऐलान करते हैं कि 3 पार्टियों का अलायंस जो है बम्बई कॉर्पोरेशन में इलेक्शन कॉन्टेस्ट करेगा, लेकिन साथ ही साथ हम लोग अपने दरवाजे खुले रख रहे हैं कि और जो कोई आना चाहे उनको भी हम लोग साथ लेने के लिए यहाँ पर तैयार हैं। उम्मीद है कि बम्बई एक फाइनेंशियल कैपिटल है और देश भर से लोग बम्बई में आते हैं। ये जो एक माहौल मुंबई महास खड़ा करना, एक आंदोलन खड़ा करना, इलेक्शन के माध्यम से हम लोग इसकी कोशिश कर रहे हैं। उम्मीद है कि जो इस विचार को स्वीकार थे वो भी साथ में आ जाएंगे। अपने दरवाजे जैसे मैंने कहा कि हम लोग ने खुले रखे हैं। 15 जनवरी के लगभग जो है वो हम लोग जो सीट शेयरिंग होगा सीटों का, उसका विवरण हम लोग देंगे और उम्मीद करते हैं कि लोग जो है इस महास को स्वीकारें और कॉर्पोरेशन की एक नई पहल शुरुआत हो, ऐसी हम लोग अपेक्षा करें। इनका दरवाजे खुले हैं। कांग्रेस पे काफ़ी आरोप होते जा रहे हैं कि ये बीजेपी की टीम है। कांग्रेस ने, हम लोग ने भी लोकसभा में कहा कि ये तुम 12 सीटें जो 4 बार हार चुके हो उसमें से दे दो, फिर भी नहीं माने। लेकिन हम लोग कांग्रेस के साथ बैठने के लिए तैयार हैं। I don't pick and choose my allies. People lead me up, so I don't choose my allies. I think so. They ended it in the last assembly election. See, I doubt whether there is revival in such a short period of time. MIM didn't understand one thing, is that if you look at the Aurangabad constituency, there is a large number of Muslim votes who have voted against Imtiaz, and even then he won the election. Aurangabad is a hot seat of the Hindu cause, and there more than 20 to 25% of the population from the Hindus demonstrated that they are secular. And I think so this was one of the biggest change in the present history, when the Muslims were really under the feeling that the Hindus will not vote for them. The OBC demonstrated that they are secular, they will vote for a secular candidate. Instead of cementing this, they just broke it up. So I think so we are ourselves in a doubt whether the OBCs are with us as a party would accept this alliance, and we are not confident about it, and therefore we have kept MIM out of this fold. No, at present no, I would say it will be too early for till we can, जब तक हम लोग ओबीसी को समझा नहीं देते कि ये उसमें क्या असलियत हुई और क्या हुआ, तब तक हम लोग दरवाजा खुला नहीं कर सकते उनके लिए। अल्टरनेटिव्ह आम्ही असं उभा करतोय मुंबईच्या पातळीवरती, आणि वर्केबल होईल की न होईल हा मतदारच त्याच्यामधला ठरवेल। आम्हाला अपेक्षा आहे की तो वर्केबल होईल असं आम्हाला दिसतंय। राहिला प्रश्न मगाशी कोणीतरी विचारला की काँग्रेस आहे, काँग्रेसशी सुद्धा आम्ही असं युती करायला तयार आहोत। मी मागच्याही वेळेस म्हणालो की लोकसभेच्या वेळेस आम्ही त्यांना सर म्हणालो होतो की कंटिन्युअसली ज्या जागा तुम्ही हारलेला आहात, 4 वेळा हारलेला आहात, मी 3 वेळा म्हणत नाही, कंटिन्युअसली 4 वेळा जागा तुम्ही हारलेल्या आहात, त्याच्यापैकी तुम्ही आम्हाला सर शेअर करा।
औरंगाबाद ही गेली 25 वर्ष काँग्रेस हारत आलेली आहे, ती आम्ही जिंकली. प्रश्न असा आहे, काँग्रेसच्या मनामध्ये ही नेहमी भीती आहे की हे हारलेल्या जागा मागून सुद्धा जिंकतात आणि हे जर जिंकले तर मग आमचं काय होणार, अशी त्यांच्या पुढचा असणारा प्रश्न आहे. आणि म्हणून मागे त्यांनी आम्हाला असणारा BJPची बी टीम म्हटली. जेव्हा मी जिल्ह्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्हाला काँग्रेसबरोबर युती करायचं असं म्हणत होतो. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली की काँग्रेस उद्या म्हणाली की बा युती करायची आहे तर आम्ही करायला तयार आहोत. त्यांचा निर्णय त्यांनी शेवटी पॉलिटिकल पार्टीनी त्यांचा निर्णय घ्यावा अशी परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचने एक जजमेंट दिलेलं आहे की शैक्षणिक रिझर्वेशन आणि सर्व्हिसमधलं रिझर्वेशन OBCसाठी हे वेगळ्या फुटिंगवरती आहे आणि त्याच्याचबरोबर राजकीय आरक्षण जे आहे ते वेगळ्या फुटिंगवरती आहे. त्याच्यामुळे राजकीय आरक्षण देत असताना तुमच्याकडे एम्पिरिकल डेटा आहे का, आणि तो एम्पिरिकल डेटा असताना ज्यांना आरक्षण मिळतंय त्यांना तुम्ही जस्टिफाय कसं करताय असा एक प्रश्न उपस्थित करून एक 4 वर्षापूर्वीचं ते जजमेंट आहे. आणि त्याच जजमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की यावेळेस आम्ही तुम्हाला असणारं ॲडव्हर्स जजमेंट देत नाही आहोत, पण वेळ देतो आहोत की आपण असणारा हा एम्पिरिकल डेटा निर्माण करावा आणि जस्टिफिकेशन करावं की तुम्ही ज्यांना रिझर्वेशन देत आहे त्यांना रिझर्वेशनची खऱ्या अर्थाने गरज आहे का. BJPच्या सरकारने ते अत्यंत निग्लेक्ट केलं, तो एम्पिरिकल डेटा कलेक्ट केला नाही. आणि म्हणून दुसरी याचिका ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये याच OBCच्या आरक्षणावरती गेली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही काहीही नॉनसेन्स तुमचं चालू देणार नाही. आम्ही तुम्हाला वॉर्न केलं होतं की हा एम्पिरिकल डेटा आला नाही तर आम्ही आपल्या विरोधात निर्णय देऊ, आणि त्याप्रमाणे त्यांनी निर्णय दिला. आत्ताच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये OBCना पूर्णपणे फसवण्यासाठी, म्हणजे माझं म्हणणं आहे की इथला असणारा जे श्रीमंत मराठ्यांचं सरकार आहे, या श्रीमंत मराठ्यांनी मराठा समाजाला जसं फसवलं तशाच रीतीने या OBCला सुद्धा फसवण्याचं कामकाज चाललं आहे. आणि जो ऑर्डिनन्स काढले 27% टिकणार नाही अशी असणारी विधिमंडळाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा जबरदस्तीने त्या ठिकाणी काढलं. हा जो फसवण्याचा जो भाग आहे हा महत्त्वाचा आहे. सुप्रीम कोर्ट कुठेही म्हणत नाही की 27% देऊ नका, किंवा सुप्रीम कोर्ट कुठेही म्हणत नाही की आम्ही आरक्षणाच्या विरोधात आहोत. सुप्रीम कोर्ट एवढंच म्हणतंय की तुम्ही ज्यांना आरक्षण देताय त्या आरक्षणाचा ज्या समाजाला देताय त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे आणि आमच्याकडे तो डेटा येऊ द्या. तुम्हाला काही हार्ड निर्णय घेता येत नसतील तर त्याच्यातले काही हार्ड निर्णय आम्ही घेतो आणि मग राज्य चालू द्या, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कुठेही 27%ला सुप्रीम कोर्टाने चॅलेंज केलेलं नाही, किंवा कन्सेप्ट ऑफ रिझर्वेशन जी आहे त्या कन्सेप्ट ऑफ रिझर्वेशनला सुद्धा सुप्रीम कोर्टाने चॅलेंज केलेलं नाही. त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे, ऑब्झर्व केलेलं आहे त्या जजमेंटमध्ये, की काही
समाजाला आरक्षणाची गरज नाही अशांना सुद्धा तुम्ही इन्क्लूड केलेला आहे, त्याच्याबद्दल आमचा असणारा आक्षेप आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून ओबीसीचे राजकीय आरक्षण हे निवडून होण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, सुप्रीम कोर्टाने केलेलं डायरेक्शन जे आहे ते मान्य केलं पाहिजे. त्यांनी कोणालाही करावं. त्यांना जर असणारं सेन्ससच्या रिपोर्टमध्ये ओबीसीची जनगणना पाहिजे असेल आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण लागू होऊ देणार नाही. आज पॉलिटिकल आरक्षण गेलंय, उद्या कदाचित असणारं अजून कोणी दाखल केलेली नाही. जे मे महिन्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसुद्धा पिटिशन जर गेलं तर ओबीसीमधून निवडून आलेले ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य घरी जातील. पुढचं पिटिशन कोणी शिक्षणासाठी असताना जरी घातलं तरी शासनाचा तेच राहील की डेटा नाही म्हणून लागू करू नका, तेच सर्व्हिसमधलं राहील. त्याच्यामुळे ही पॉलिटिकल प्रोसेस समोर दिसते म्हणून दिसली. उद्या शिक्षण आणि सर्व्हिस या दोन्हींवरती असणारा आघात येऊ शकतो आणि तो जर थांबवायचा एकमेव मार्ग ओबीसीने बीजेपीला मतदान करता कामा नये. ते एक मुस्लिम वर्ग ओबीसीमध्ये अगोदरच मंडल कमिशनच्या वेळेस समावेश झालेला आहे, परंतु शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने जी भूमिका घेतली होती की शिक्षण क्षेत्रामध्ये 5% आरक्षण त्यांना देण्यात यावं, त्या आरक्षणाला कोर्टाने स्ट्रक डाऊन केलेलं नाही. मुंबई हायकोर्टाने सुद्धा स्ट्रक डाऊन केलेलं नाही आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते स्ट्रक डाऊन केलेलं नाही. त्याच्यामुळे 5% आरक्षण शिक्षणासाठी जे आहे ते महाराष्ट्र शासन लागू करू शकतं. आंध्राचं तुम्ही म्हणत असाल तर आंध्राचा निर्णय वेगळा होता. जे मुळात माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असताना ह्यांना प्रायव्हेट एजन्सीज एक्झामिनेशन कंडक्ट करायला कशासाठी लागतात याचा खुलासा झाला पाहिजे. मग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन बोर्डच रद्द करून टाका. तेव्हा ते जे आहे ते करप्शनचं सेंटर करायचं होतं. चालेल. नहीं, रीडेवलपमेंट के खिलाफ नहीं है हम लोग. नहीं, मैं देखिए ओरिजिनल नोट मैं कहूँगा हाउसिंग बोर्ड की पहले निकालिए जब एसआरए शुरुआत होने वाला था. उस समय की संकल्पना यही थी कि विलासराव देशमुख उस वक्त मुख्यमंत्री थे, कुछ हम भी उसमें शेयर कर रहे थे. नोट ये था कि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विल हैंड ओवर एसआरए स्कीम्स टू माडा. माडा विल फ्लोट द टेंडर और उससे जो है वो करीब करीब आमदनी जो थी, इनकम जो था वो करीब करीब एक्सपेक्टेड था वो 9 लाख करोड़ का था, जो महाराष्ट्र की तिजोरी में जाएगा. आज वो फंड जो है महाराष्ट्र की तिजोरी में जाने के बजाय बिल्डरों के इसमें जा रहा है. ऐसी परिस्थिति क्या सोल्यूशन है? सरकार की पॉलिसी बन गई कि हैंड ओवर इट टू बिल्डर्स. पॉलिसी को आप चैलेंज नहीं कर सकते हो. अगर चैलेंज करना है तो यू कम इन पावर. उसके अलावा दूसरा कोई रास्ता है ही नहीं. चलिए, थैंक यू एवरीबॉडी. आप सभी का
आभारी हूँ कि मैं आप सभी को खाने पे दावत दे रहा हूँ। आप चलिए। पद्धतीने वेगवेगळे पक्ष एकत्र येणार आहात, नेमका एकत्र येण्याचा हेतू काय? मुंबई कॉर्पोरेशनमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे आणि ते सोडवण्यासाठी एक अलायन्स उभा करावा हा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करत होती। इंडियन मुस्लिम लीग या आघाडीमध्ये सहभागी आहे, त्याच्याबरोबर RJD हे सुद्धा सहभागी आहेत। आम्ही सामाजिक संघटनांशी सुद्धा बोलतो आहोत, पण त्याच्याचबरोबर काही राजकीय पक्षांबरोबर सुद्धा बोलणी चाललेली आहे। आम्ही स्वतःला डेडलाईन घालून घेतलेली आहे की 15 जानेवारीपर्यंत ज्यांना आमच्याबरोबर यायचं आहे त्यांनी असं आलं तर अधिक चांगलं आहे, कारण का उमेदवारांची एकदा यादी जाहीर करायला आम्ही सुरुवात केली की मग मतदारसंघ बदलणं जरा कठीण जातं आणि म्हणून 15 तारखेपर्यंत हे अलायन्सचं फायनल शेप देण्याचा आमचा असणारा विचार आहे, अशी परिस्थिती आहे आणि मग कामाला लागू असा भाग त्याच्यामध्ये आहे। पण हे तिन्ही पक्ष एकत्र आता येत आहेत, नेमकं कुठल्या मुद्द्याला धरून एकत्र येतात? ते एक प्लॅनिंग जर आपण असताना बघितलं, आता काही स्पेसिफिक वॉर्डांमधलं सांगतो की काही स्पेसिफिक वॉर्डांमध्ये खर्च करण्याची गरज नाही, पण वारंवार त्याच वॉर्डावरती खर्च केल्या जातात आणि मुंबईतले इतर वॉर्ड जे आहेत की ज्यांना अत्यंत गरज आहे साफसुथरतेची, तिथे असणारं गटर लाईन असण्याची, त्या वॉर्डांमध्ये असणारा अजिबात लक्ष घातलं जात नाही किंवा निधी दिल्या जात नाहीत, ही असणारी परिस्थिती आहे। मुंबईमध्ये पाणी मुबलक आहे अशी परिस्थिती आहे। शासन म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये निर्णय झाला पाहिजे की 10 तासा रात्री 10च्या आतमध्ये आम्ही आपल्याला पाणी देऊ, पण काही वस्त्यांमध्ये जाणीवपूर्वक म्हणजे तर मी म्हणेन 30% वस्त्या अशा आहेत की ज्यांना रात्री 11 ते सकाळी 3 वाजेपर्यंत पाणी दिल्या जातं, अशी असणारी परिस्थिती आहे। आता हे जे इश्यूज आहेत, हे इश्यूज माझ्या अंदाजाने महत्त्वाचे आहेत, कारण का हे जीवन मरण्याचा प्रश्न आहे असं त्या ठिकाणी मी मानतो। कॉर्पोरेशनचाच इलाका आहे, सिटीमध्ये म्हणजे माहीमपर्यंत आणि सायनपर्यंत बेस्ट ही असणारी वीज देते, ती वीज स्वस्ताने मिळते, पण सायनपासून मुलुंडपर्यंत आणि माहीमपासून बोरवलीपर्यंत जिथे पूर्वी BSES वीज देत होती, आज त्या ठिकाणी रिलायन्स देते, काही ठिकाणी इतर प्रायव्हेट प्लेयर्स वीज पुरवतात आहेत, त्या ठिकाणी वीज 1.5 पटाने महाग मिळते, अशी असणारी परिस्थिती आहे। कॉर्पोरेशनला पूर्ण वीज पुरवण्याचा अधिकार मिळाला तर सबब जे आहे त्या सबबला सिटीच्या रेटमध्ये वीज पुरवठा करता येईल, हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग। दुसरा महत्त्वाचा भाग बेस्टकडे म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये बेस्ट आहे आणि बेस्ट ही ट्रान्सपोर्ट पुरवते। इलेक्ट्रिसिटीमधनं येणारा प्रॉफिट नफा हा बेस्टमध्ये ट्रान्सपोर्टला सबसिडाईज करण्यासाठी वापरला जातो। शहराची लोकसंख्या ही कमी होते आणि सबर्बमधली लोकसंख्या त्या ठिकाणी वाढते, त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टची गरज ही सबर्बनमध्ये अधिक आहे। आज सबर्बमधला ट्रान्सपोर्टचा जो रेट आहे बेस्टचा, तो कमी करायचा असेल तर सबर्बला वीज बेस्टची जर पुरवली तर माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे आणि माहितीप्रमाणे आज बेस्टचे जे दर आहेत ते 40% कमी करता येतात, अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून हे जे पॉलिसी मॅटर्स आहेत, धोरणात्मक निर्णय जे आहेत, या धोरणात्मक निर्णयामध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टिकोनातून
आम्ही असणाऱ्या कॉर्पोरेशनचं इलेक्शन लढतो. वॉटर गटर मीटर या बेसिक प्रश्नावर आपण तिघही एकत्र आम्ही तिघही एकत्र आहोत. MIM सोबत तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये होतात, मग यावेळेस MIM बरोबर का? वंचितमधला असणारा ओबीसीचा जो घटक आहे, या घटकाच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत. इम्तियाज जलीलला निवडून दिलं ओबीसी मधल्या घटकाने औरंगाबादला, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती युती काही कंटिन्यू झाली नाही आणि म्हणून आम्ही तोंड घाशी पडलो इथल्या धर्मवाद्यांसमोर, अशी त्यांची भावना आहे. आणि म्हणून ॲटलिस्ट कॉर्पोरेशनपर्यंत आम्ही त्यांना कन्सिडर करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये कदाचित आम्ही कन्सिडर करू अशी परिस्थिती आहे. चल, थँक्यू. आता होईल त्या सेन्ससमध्ये कास्ट वाईज सेन्सस तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि त्या कास्ट वाईज सेन्ससमध्ये त्यांचं इकॉनॉमिकल आणि सोशल स्टेटस हे दोन्ही पाहणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. आणि तो डेटा मग असताना सुप्रीम कोर्टापुढे मांडता येईल. राज्य सरकार बोलते की आता आम्हाला ते शक्य नाही, केंद्र सरकारकडे जो डेटा तो आम्हाला ते देत नाही. हे भांडणामुळे ओबीसीचं आरक्षण हे झालं गेलेलं आहे. 20 जनगणना करू शकते ते नाही, माझं म्हणणं आहे तुमची आत्ता असताना जनगणना सुरुवात होईल नव्या जनगणनेमध्ये. त्या नव्या जनगणनेमध्ये हा डेटा येऊ शकतो ना. केंद्राने जे मागच्या वेळेस जे केलं होतं तो डेटा केंद्र शासनाने म्हणते की ॲडॉकिझम आहे. मी मान्य करतो की चला त्याच्यामध्ये ॲडॉकिझम आला असेल, पण आता 2020-21मध्ये सेन्सस होणार आहे. त्या सेन्ससमध्ये ओबीसीचं सेन्सस का होणार नाही याचा खुलासा केंद्र शासनाने केला पाहिजे. आणि जोपर्यंत केंद्र शासन हा खुलासा करत नाही तोपर्यंत ओबीसीच्या मतदाराने BJPला मतदान करता कामा नये, हा त्याच्यातला निर्णय त्यांचा झाला पाहिजे. ते मी इथे असणारा पॉलिटिकल रेकग्नाइज पार्टीज जे आहेत त्या पॉलिटिकल रेकग्नाइज पार्टीजबरोबर आम्ही असणारा ॲडजस्टमेंट करतो. राजकारण हे रिलिजियस पद्धतीने चालावं असं आमचं म्हणणं अजिबात नाही. तेव्हा हा ब्लॉक तो ब्लॉक एकत्र येऊन राजकारण करावं हा अजिबात आमचा असणारा हेतू नाही. तो करण्याचाही त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून मागच्या वेळेस MIM बरोबर जरी युती होती तरी आम्ही दोघंही म्हणत होतो की आम्ही काँग्रेसबरोबर युती करायला तयार आहोत. आजही इथला असणारं RJD आमच्याबरोबर आहे आणि त्याच्याचबरोबर इंडियन युनियन मुस्लिम लीगसुद्धा असली तरीही दोघांची ही तिघांची भूमिका आहे की आम्ही काँग्रेसबरोबर करायला तयार आहोत. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणायला तयार आहे की सेना येणार असेल तर सेनेबरोबर सुद्धा आम्ही करायला तयार आहोत, पण ते आमच्याबरोबर करणार का हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. देख भाई PMC में नहीं रहेगा, मैं सीधे बता रहा, पहले ही बता दिया, क्योंकि जो OBC हम लोग के साथ में है उनको अब तक हम लोग समझा नहीं पाया है कि भैया ये राजनीतिक समझौता होता है. बोले उनका ये कहना है कि हमने अपना सेक्युलरिज्म दिखाया, लेकिन जब MIM का सेक्युलरिज्म दिखाने की बात आई तो वो अब से भाग गए. तो इसलिए उस बात को लेके वो थोड़ा अभी खफा है. समझाने के बाद फिर मौका हो सकता है, लेकिन इस इलेक्शन में ऐसा मुझे नहीं दिखाई दे रहा, आशा नहीं दिखाई दे रही. नहीं, हमने कहा ना 15 तारीख को हम विवरण देंगे कौन सी सीटों पे लड़ रहे, कौन सी सीटों पे नहीं लड़ रहे. उनकी अपनी बात पहले खुलने दो, क्या करना चाह रहे हो.
क्योंकि उनकी शादी एक तरफ होती है और उनका संसार दूसरे के होता है, ऐसी एक परिस्थिति है। देखिए, हर किसी एक चीज़ को एक विरोधक होता ही है, लेकिन मेजॉरिटी कैरीज, ऐसा मैं मान के चलता हूँ। अगर मेजॉरिटी इस बिल के साथ में है तो वो कैरी होगा, विरोधक तो रहते रहेंगे, तो मैं उनके बारे में कोई कहना नहीं चाहूँगा। मी एक पाण्याचा मुद्दा घेतला फक्त। अनेक प्रश्न आहे ज्यामध्ये भाजप आणि सेना समोरासमोर त्यांचं युद्ध सुरू झाले काही गोष्टींवर आणि घोटाळे त्यांचं युद्ध चाललेलं जे आहे ते पैसे खाण्यावरनं चाललेलं आहे, घोटाळ्यावरनं चाललेलं आहे, ते शहराच्या डेव्हलपमेंटवरनं चाललेलं नाही किंवा इथल्या सर मुंबई चारी बाजूने पाण्याने असल्यानंतर मुंबईतली वॉटरवे डेव्हलप करावी या संदर्भातलं भांडण चाललेलं नाही। तर सेनेने किती खाल्लेलं आहे आता आम्हाला येऊ द्या, मग आम्ही खातो, अशीच असणारी परिस्थिती आहे। आनंदानं शासनाचं डिपार्टमेंट आहे ऑडिटर अँड कॉन्ट्रोलर जनरल, त्याला प्रत्येक वर्षाला ऑडिट करायला जर सांगितलं तर घोटाळे अजिबात होणार नाही। मुद्दामून असणारे कॉन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलला 5-5 वर्षानंतर ऑडिटिंगला दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय सेन्स राहतो? काही राहत नाही, ते सगळं जिरल्या जातं, अशी परिस्थिती आहे। घोटाळ्याबद्दल ओढले ते ताशारी आहे की एन्व्हायरमेंटल बघितलं नाही म्हणून ताशारी आहेत, याची सगळी इन्क्वायरी झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस गोपाळावर लढाईच म्हणताय तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढण्यासाठी आता तयार झाल्याची माहिती सध्या मिळते। ते म्हणून मी म्हटलं ना, आम्ही युती करायला सेक्युलर पार्टी जी आहेत आप लोगों ने आपको केरला में आपका जो सिस्टम जो है ज़्यादा दिखाई देता है वो तारीख पता है। मुस्लिम लीग का बॉम्बे में 2 MLAs रहा है, 14 कॉर्पोरेटर्स रहा है और महाराष्ट्र भर में जो है औरंगाबाद में डिप्यूटी मेयर रह चुका है। अलग अलग जगहों पर मुस्लिम लीग का गढ़ रह चुका है और अभी भी बॉम्बे में मुस्लिम लीग का गढ़ है और आइडियोलॉजी तौर पर भी हम साथ में हैं। कोई पार्टी कभी थोड़ा कमजोर, कभी थोड़ा रूस, ये वक्त आता है। अभी मुस्लिम लीग बॉम्बे में बहुत ताकतों के हिसाब से उभर रहा है और जो इश्यूज यहाँ पर प्रकाश आंबेडकर साहब ने उठाया, हम हर तरीके से उनके साथ में हैं। एक जैसा कि आपको पता है, बाबा साहेब आंबेडकर साहब, उनको मुस्लिम लीग ने जो है वेस्ट बंगाल मुर्शिदाबाद सीट अपना वैकेट करके मुस्लिम लीग ने उनको पार्लियामेंट भेजा। तो मुस्लिम लीग और अंबेडकर साहब का रिलेशन बहुत पुराना है। यूँ समझिए कि अभी वो वापस रिवाइव हो रहा है। थैंक यू। इन्होंने अपने प्रश्न का बहुत अच्छा जवाब दिया। मुझे आप ये बताइए कि आप लोग तो बिहार में और यहाँ पर आपके जो यूनिट है या महाराष्ट्र में आपकी जो RJD है, वो उन्होंने अलायंस के मतलब क्या सोचकर आगे कदम बढ़ा? जी, माननीय बाबा साहेब आम्बेडकर जी ने जो अलायंस बनाया है, हम उनके साथ में इसलिए थे आइडियोलॉजिकल तौर पे ओबीसी के लिए जो बहुजन आघाड़ी, वंचित बहुजन आघाड़ी, उनके नाम में बहुजन है, तो इसीलिए सर हम उनके साथ जुड़े हैं। जो ओबीसी के क्वेश्चंस या इश्यूज साहब जी ने रेस किए उस पर वर्क करते हैं।
उसी को मद्देनजर रखते हुए हम लोग साथ में आए और मुंबई कॉरपोरेशन में हम लोग साथ में बाला साहब जी के नेतृत्व में लड़ेंगे और बाकी वरिष्ठों का आदेश में। जी जी और ओबीसी के ऊपर साहब ने बताया जी, आपकी क्या राय है, आपका स्टैंड क्या है? जी स्टैंड ये है ओबीसी के लिए जो जनगणना बिहार में ठीक है कंफर्टेबल है। ओबीसी की जो जनगणना के लिए नेता प्रतिपक्ष हमारे राष्ट्रीय नेता तेजस्वी यादव जी ने बिहार से शुरुआत की, तो हमारा स्टैंड यही रहेगा माननीय बाला साहब जी के नेतृत्व में हम लोग भी यहाँ पर गवर्नमेंट से अपील करें और उसके लिए हम ओबीसी जनगणना के लिए आगे इस चीज़ को लाएं। मेरा एक क्वेश्चन रेखा काई से भी है, उनका लाइन है बीएमसी में अब तक आपको क्या लगता है कि दूसरी जो पार्टियां उसमें जैसे एसएस पावर में रही हैं और उसमें क्या कमी रहेगी जिसको जो आप उसको एडजस्ट करना चाहिए? फिर से जरा पूछ। मैं कहूँगा कि जो सभी जो पावर में पार्टी है शिवसेना और उनके अलायंस, आप अगर इसमें चुनाव में उतरने जा रहे हैं, आपका अलायंस उतरने जा रहा है, तो आपके प्रेफरेंस क्या क्या इश्यूज रहेंगे म्युनिसिपल कॉर्पोरेशन? बहुत सारे इश्यूज हैं जो अभी इसका जिक्र हुआ, पानी का है, करप्शन का है, यहाँ पर रोड्स का है, एसआरए का है, ये सारे जो यहाँ पर चल रहा है कि जनता परेशान है और इसमें एक जनता का जो अलायंस है वो हम आगे ला रहे हैं, जनता के इश्यूज आगे लाएंगे और एक तीसरा पर्याय यहाँ पर खड़ा करेंगे। सारे का और महाड़ा का महाड़ा से रिलेटेड इशू है, ठीक है, अप्रूवल में ये बहुत कम लोगों को पता है, पोर्चुगीज से इंग्लैंड को मिली है जहाज में मिला और इसलिए बम्बई की जितनी भी लैंड है वो सेंट्रल गवर्नमेंट की लैंड है। 1950 में सेंट्रल गवर्नमेंट ने इस लैंड को 3 हिस्सों में बांट दिया, एक स्टेट को बांट दिया, एक सेंट्रल को बांट दिया और एक कॉर्पोरेशन को बांट दिया। एसआरए की जो स्कीम है वो माड़ा की ज़मीन पे हम लोग वो स्टेट गवर्नमेंट के ज़मीन पर है, लेकिन कॉर्पोरेशन की ज़मीन पे भी एसआरए की स्कीम है कि जिस पर कोई निर्णय नहीं लिया गया है, तो उस पर निर्णय लेना बाकी है और उसी की वजह से जो है वो नेवी की जो जगह है कोलाबा की स्टेट ने अलॉट की, लेकिन असलियत में वो सेंट्रल गवर्नमेंट की ज़मीन है। भारतामध्ये लोक धार्मिक आहेत ह्याच्याबद्दल दुमत नाही आहे, पण ह्या धार्मिकतेला मतदानामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तिला अँटी मुस्लिम वेव्ह ही तयार करावी लागते आणि दुर्दैवाने यावेळेस त्यांना असं अँटी मुस्लिम वेव्ह निर्माण करण्यासाठी काहीच मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत। त्याच्यामुळे भारताच्या धार्मिकतेचा फायदा आता मतदानामध्ये होईल असं मला दिसत नाहीये। मैं ऐसा कहीं मानता नहीं हूं कि वोटर फिक्स होता है, वोटर हमेशा बदलता रहता है, इसलिए सरकारें बदलती रहती है। हम लोग कॉर्पोरेशन में भी उम्मीद कर रहे हैं कि इस बार जो है वो कोई ना कोई तो भी आके कहे कि भैया बम्बई की पॉपुलेशन को अगर बचाना है तो ये हाई राइज बिल्डिंग जो है और आंधाधुंधी तरीके से बम्बई की जो डेवलपमेंट हो रही है उस पर रोक लाना ज़रूरी है। समुंदर और बम्बई की ज़मीन में अगर अंतर देखें तो सिर्फ 6 फीट का अंतर है, उससे भी कम है। और जब कभी यहाँ पर
4 साढ़े 4 फीट की लहर आती है तो बम्बई का पानी जो है वो समुंदर नहीं लेती है और 2-2 3-3 दिन जो है वो वैसे ही रहता है। पानी को फैलने के लिए जो जगह चाहिए वो जगह नहीं है। हम लोग मान के चलते हैं कि मुंबई के 2 हिस्सों में, सामने वाले हिस्सों में अगर डेवलपमेंट किया जाए तो मेरे ख्याल से मुंबई का जो है वो प्रेशर कम होगा, ऐसी परिस्थिति है। हकीकत जो है वो लोगों को कहना ज़रूरी है। आप टीवी वाले हो, सामने बैठे हैं, वो हमेशा परेल दिखाएंगे, साइन दिखाएंगे, किंग सर्कल दिखाएंगे, बांद्रा का इलाका दिखाएंगे, लेकिन ये असलियत में क्या है ये नहीं दिखाएंगे। मुंबई जो है ये 7 आइलैंड्स हैं और मट्टी डालते डालते उसके जोड़ दिया है। जिसने जोड़ा है उसके खिलाफ ब्रिटिशों ने अपनी नेवी भेजी थी उसको कैप्चर करने के लिए, क्योंकि ये हमारे डायरेक्शन के खिलाफ चल रहा है। ये एक इतिहास है। मुंबई के ये जो जॉइन किए हुए इलाके जो है ये हमेशा बारिश में सबमर्ज रहेंगे। इस पे आप कुछ भी करिए, कोई बदलाव नहीं ले आ सकते हो, क्योंकि 4 मीटर से लेके 6 मीटर तक हाइट वे हाई टाइड होती है तो उस वक्त तो पानी यहाँ से बाहर जाएगा ही नहीं, तो वो बारिश का पानी जो है वो वहीं के वहीं रहेगा और 2-3 फुट पानी यहाँ पर हमेशा रहेगा। तो ये मेरे ख्याल से जो इस आइलैंड की असलियत है ये मेरे ख्याल से लोगों को समझाना ज़रूरी है। और मैं कहता हूँ कि यहाँ वोट की राजनीति में हम लोग जो है वो असलियत की राजनीति नहीं करते, दिखावे की राजनीति